सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या घनदाट अभयारण्यामध्ये आहे 12 ज्योतिर्लिंगांमधील भीमाशंकर ज्योतिर्लिंग। नमस्कार, मी स्नेहा प्रवासी आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे। भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे संपूर्ण दर्शन, माहिती, भीमा नदी उद्गम स्थान दर्शन, तसेच भीमाशंकर येथे कसे पोहोचायचे इत्यादी सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओ मार्फत मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर हे भीमाशंकर अभयारण्यात वसलेले आहे। त्यामुळे मंदिराभोवताली 2 ते 3 किलोमीटर परिसरात घनदाट झाडी आहेत व अगदी तुरळक लोकवस्ती आहे। भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी जर तुम्हाला ट्रेनने यायचे असेल तर पुण्याला जाणारी ट्रेन पकडावी लागेल। पुणे रेल्वे स्टेशन पासून भीमाशंकर मंदिर 124 किलोमीटर अंतरावर आहे। त्यामुळे पुणे स्टेशन पासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नगर वाकडेवाडी बस स्टँड वरून भीमाशंकरला जाणारी बस पकडावी लागेल। बस स्टँड वरून भीमाशंकरला जाण्यासाठी पहाटे 5 ते दुपारी 1 वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाला एसटी बसेस उपलब्ध असतात। 190 रुपये पर पर्सन एसटी तिकीट भाडे आहे। तसेच इथून तुम्हाला भीमाशंकरला जाण्यासाठी प्रायव्हेट व्हेइकल्स देखील मिळतील। आम्ही बदलापूरला राहतो व आम्ही प्रायव्हेट व्हेइकलने माळशेज घाट मार्गे सह्याद्री डोंगर रांगांचे सुंदर दृश्य अनुभवत भीमाशंकरला गेलो होतो। बदलापूर पासून भीमाशंकर मंदिर बाय रोड 175 किलोमीटर अंतरावर आहे। त्यामुळे बाय रोड 5 तासात आम्ही मंदिराजवळ पोहोचलो। आता पावसाळा सुरू झालाय व श्रावण महिना देखील जवळ येतोय। त्यामुळे जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर मुंबई सेंट्रल लाईन मधील कर्जत स्टेशन पासून 34 किलोमीटर अंतरावर असलेल्या खांडस गावातून ट्रेकिंग करत तुम्ही भीमाशंकरला पोहोचू शकता। भीमाशंकर मंदिराजवळ गेल्या वर्षापासून दर्शन मार्गाचे दुरुस्तीकरण व बांधकाम चालू आहे। त्यामुळे मंदिराजवळ पार्किंगची विशेष सोय नसल्यामुळे मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या या मोकळ्या जागेतच पार्किंग करावे लागते। पार्किंग एरियापासून 2 किलोमीटर चालत जावे लागते। या मार्गामध्ये तुम्हाला काही बाईकवाले दिसतील जे बाईकने पर पर्सन 100 रुपये भाडे घेऊन मंदिरापर्यंत सोडतात। पण ही सरळ सरळ भक्तांची लूट वाटते। त्यापेक्षा या झाडांच्या सावलीतून चालत 20 ते 25 मिनिटांत तुम्ही मंदिराजवळ पोहोचाल। हा रस्ता अतिशय शांत व सुंदर आहे। आम्ही 2 जूनला रविवारी इथे आलो होतो। रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती। आपण पाहूच शकता किती लांबच लांब रांग आहे। रांगेमधून चालताना महादेवाला अर्पण करण्यासाठी फुले, हार, नारळ असे सर्व साहित्य मिळते। प्रसाद, लिंबू सरबत, फळे असे खाण्यापिण्याचे अनेक स्टॉल्स देखील आहेत। रांग हळूहळू पुढे सरकताच भीमा नदी उगमस्थान असलेले पंचगादी मंदिराचा बोर्ड दिसला। मुख्य मंदिराचे दर्शन घेऊन रिटर्न येताना मी इथे जाईल। मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या खाली उतरून जावे लागते। ज्यांना चालायला जमत नसेल किंवा वयस्कर लोकांसाठी डोलीची सुविधा या ठिकाणी आहे। 600 ते 800 रुपयांमध्ये ते मंदिरापर्यंत सोडून पुन्हा रिटर्न आणतात। झाडांवर अनेक माकडे या ठिकाणी तुम्हाला दिसतील। महादेवाच्या मूर्ती, फोटोज, शिवलिंग अशा अनेक आध्यात्मिक गोष्टींची दुकाने तुम्हाला दर्शन मार्गात दिसतील। ज्यांना फक्त मुखदर्शन करायचे होते त्यांना या पायऱ्यांवरून खाली सोडत होते। आम्हाला पूर्ण दर्शन करायचे होते, त्यामुळे अजून बरीच मोठी लाईन होती। भीमाशंकर अभयारण्यातील घनदाट झाडी दिसू लागली होती। हे दृश्य खूपच सुंदर वाटते। जवळपास 4.5 तास रांगेत थांबल्यानंतर फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलो। हे मंदिर नागर वास्तुशैलीतील असून संपूर्ण काळ्या पाषाणाने बांधण्यात आले आहे। मंदिराच्या भिंतींवर विविध देवदेवतांच्या रेखीव मूर्त्या कोरण्यात आल्या आहेत। भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वांना गाभाऱ्यात प्रवेश करून ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून दर्शन घेता येते। त्यामुळे दर्शन घेताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते। हे दर्शन अगदी फ्री, मोफत आहे। मंदिराचे सभामंडप देखील काळ्या पाषाणाने बांधण्यात आले आहे। इतिहास तज्ञांच्या मते मंदिराच्या गाभाऱ्याचा भाग 13व्या शतकाचा आहे, तर 18व्या शतकात नाना फडणवीस यांनी मंदिराचे सभामंडप बांधून बांधकाम पूर्ण केले। मंदिराच्या आवारात मध्यभागी एक यज्ञकुंड आहे व त्यासमोरच भले मोठे सुंदर त्रिशूळ ठेवण्यात आले आहे।
काही पायऱ्या चढून वर आल्यावर मंदिरासभोवतालचे सुंदर दृश्य दिसते। मंदिरासमोर जागा तशी खूपच कमी आहे। भीमाशंकर ज्योतिर्लिंगाबाबत एक आख्यायिका अशी आहे की रावणाचा भाऊ कुंभकर्णाला भीम नावाचा एक मुलगा होता। कालांतराने भीम मोठा झाल्यानंतर त्याला समजले की रामायण युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केला होता। त्यामुळे क्रोधित होऊन भीमाने देवतांचा बदला घेण्याचे ठरवले। त्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून सर्वांपेक्षा ताकदवान होण्याचे वरदान मागितले। त्या काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा खूप मोठा भक्त होता। एके दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमाने राजाला महादेवाची नव्हे तर माझी पूजा कर असे सांगितले। राजाने भीमाचे ऐकले नाही, त्यामुळे त्याने राजाला बंदिस्त केले। बंदिवासात राजाने शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली। हे पाहून भीमाने रागाने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला। तेव्हा शिवलिंगातून स्वतः महादेव प्रकट झाले। भगवान शिव व भीम मध्ये घोर युद्ध झाले। युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला। त्यानंतर देवतांनी महादेवाला कायमस्वरूपी इथेच वास्तव्य करण्याची विनंती केली। त्यानंतर ज्योतिर्लिंग रूपात याच ठिकाणी महादेव स्थापित झाले। भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे भीमाशंकर असे नाव पडले। भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर हे भीमाशंकर अभयारण्य प्रदेशात आहे। त्यामुळे या ठिकाणी राहण्यासाठी काही विशेष अशी सोय नाहीये। मंदिराच्या जवळच एक लहानसे श्रीराम मंदिर भक्त निवास आहे। शक्यतो सर्व लोक एका दिवसातच दर्शन घेऊन इथून रिटर्न जातात। मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर निघाल्यावर दोन्ही बाजूला प्रसाद व आध्यात्मिक वस्तूंची अनेक दुकाने आहेत। दर्शन घेऊन रिटर्न जाताना संध्याकाळचे 5:30 वाजले होते, तरी दर्शनासाठी बरीच रांग दिसत होती। आता आपण जाऊयात भीमा नदी उगमस्थान असलेले पंचगादी मंदिराचे दर्शन घ्यायला। त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वतावरून जशी गोदावरी नदी उगम पावते, तशीच भीमाशंकरला या जागेवरून भीमा नदी उगम पावते। एक लहानसे मंदिर या ठिकाणी आहे व भीमा नदीच्या उगमस्थानाचे मूळ स्रोत या ठिकाणी दिसून येते। मंदिरात प्रवेश करण्यासाठी मागील बाजूस लहानसा दरवाजा आहे। या लहानशा मंदिरात महादेवासोबतच गणपती व इतर देवदेवतांचे दर्शन घडते। मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे। काही दगडी पायऱ्या चढून वर आल्यावर एका लहानशा कोनाड्यात काही देवदेवतांचे दर्शन घडते व त्यासमोरच मधोमध हे जे चौकोनी पाण्याचे कुंड दिसते तेच भीमा नदीचे उगमस्थान आहे। हे तीर्थ अतिशय पवित्र मानले जाते। आपण या पाण्याने हातपाय धुवू शकतो व थोडेसे पाणी तीर्थ स्वरूपात घरी देखील घेऊन जाऊ शकतो। या जागेबद्दल माहिती इथे लावण्यात आली आहे। व्हिडिओ पॉज करून तुम्ही ती वाचू शकता। दर्शन घेऊन आम्ही रिटर्न जायला निघालो। व्हिडिओ बद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून जरूर विचारा व व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला स्नेहप्रवास या आपल्या YouTube चॅनलवर आणखी कोणत्या देवस्थानांचे व्हिडिओज पाहायला आवडतील हे कमेंट करून नक्की सुचवा। मी त्या देवस्थानांचे व्हिडिओज करण्याचा व माहिती सांगण्याचा जरूर प्रयत्न करेल। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।